आहोत, आपण वारकरी घराण्यातले आहोत. आपली खरी ओळख श्रीमंती नाही, आपली खरी ओळख संस्कार आहे. वारकरी घराण्यातले जर तुम्ही असाल तर कोणाच्याही संगतीमध्ये जा, पण पंगत बिघडू नका. तुमचं काहीच बिघडणार नाही, काहीच बिघडणार नाही. पण तुमची जर पंगत बिघडेल तर सगळं बिघडणार. विठाला विठाला तसं तर महाराज माणसाला संगत आणि पंगत वाईटाची नकोच. एखाद्या वेळेला असली तरी संगती असली, अरे असते, संगती होऊ शकते. तुम्ही खूप चांगल्या संस्कारिक घरातले आहात, पण तुमचा इवाई चांगला नसेल तर हां, इवाई समजते ना? इकडे समजत नाही इवाई. इवाई जर डिंगडॉंग असेल तर इवाईच म्हणतात ना. कोणाला? इवायला काय म्हणतात? इवायच म्हणतात. तुम्ही आहे का नाही इवाई? आहे. तुमची इवाई कसे काय दुसरे चांगले माडकरी आहेत ना? पावर खोटं बोलणार मी विचारेल त्यांना. असलं तरी चालेल. तशी तर संगतही चांगली असावी आणि पंगतही चांगली असावी. आणि संगती आणि पंगती जर तुम्हाला चांगली ठेवावी लागत असेल तर त्याच्यासाठी संगती साधूची असावी. संगती पंगती बघा गाड्या, तुम्ही कसं ऐकता येते. मी काही फार चिंतन करून बोलतो असं नाही. मी आता झोपलो होतो, झोपेतून उठलून इथं उभा राहिलो. त्याच्यामुळे बघा तुम्हाला कसं ऐकायचं आहे. बाबा पटलं तर घ्या, आता जा. आम्हाला तुका म्हणे उघडे आहे इथं घात, जयाचे उचित करा तैसे. संगतीही चांगली ठेवा आणि असे सोयरे करा की ज्याची पंगतही चांगली असली पाहिजे. मी तर माझ्या भगिनीला असं म्हणेल, तुम्ही जर वारकऱ्याच्या मुली असाल, तुमच्या घरामधली परंपरा पूजा केल्याशिवाय पाणी पिण्याचीही नसेल माहेरची, तुमच्या माहेरची परंपरा ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याची असेल, तुमच्या माहेरची परंपरा एखादं स्तोत्र वाचण्याची असेल, आणि तुम्ही ज्या घरी गेलात ते घर कसायाचं असेल, कसायाचं समजते ना, कसायाचं असेल, त्या घरी तुम्ही जा. बिघडली तुमची संगत, बिघडली तुमची संगत समजा. कारण वारकऱ्याच्या मुली आहात तुम्ही, पण बापाने नोकरीवाला पाहिला, दिलंय तुम्हाला त्याच्या घरी. तो नोकरीवाला असल्यामुळे, पैसा भरपूर असल्यामुळे, भरपूर अचानक पैसा आलेला असल्यामुळे, टेबलाच्या वरून काही टेबलाच्या खालून तो घेत असल्यामुळे झालाय ना व्यसनी. बिघडले ना तुमची पंगती, संगती बिघडली ना. पण तुम्ही वारकऱ्याच्या मुली आहात, बिघडू द्या संगती, बिघडू द्या संगती. ऐका माझं, हरिपाठ घेता येणार रोज, हरिपाठ घेता येणार रोज. मग ज्या कसायाच्या घरी तुम्हाला दिलं असेल तिथंसुद्धा तुमचा हरिपाठ कधी सोडू नका, सोडू नका. हरिपाठ सोडू नका. घेत राहा हरिपाठ. संध्याकाळ झाली की सासूला म्हणा माझी हरिपाठाची वेळ झाली, मी नाही कंचं काम करणार. मालिका तुम्ही बघा, मला हरिपाठ घ्यायचा आहे. हो, मी मालिकात काम करणारा नटांची मुलगी नाही, मी एका वारकऱ्याची मुलगी आहे. मला हरिपाठ घ्यायचा आहे. झाले 6 वाजलेत, मी हरिपाठ घेणार आहे. नाही पाहणार मी मालिका, तुम्ही बघा ती मालिका. मला कामसुद्धा नंतर करायचं आहे. 15 मिनटात माझा हरिपाठ होणार आहे. घेत राहा हरिपाठ. येईल तो एखाद्या दिवशी संध्याकाळी घरी पिऊन येईल, तुमच्या पाठीत लात मारील. मी तुम्हाला सांगतो, हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका. मी शपथ घेऊन सांगतो, एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. बघा, दारू पिणारे माणसं दारूचं व्यसन जर सोडायला तयार नसतील तर तुम्ही हरिपाठाचं व्यसन का सोडता? विठाला विठाला विठाला.
संगतही चांगली असू द्या, पंगतही चांगली असू द्या, बिघडू द्या संगत, पंगत नका बिघडू देऊ, तरीसुद्धा शाबूत राहाल तुम्ही. मला यासाठी आपल्याशी बोलायचं होतं. राजांनो, आपल्यापेक्षा सगळ्यांची शक्ती जरी जास्त असली तरी आपली ज्ञानशक्ती जास्त आहे. नाही समजत कुत्र्याला पंचपक्वान्न चांगली असतात का हाडक चांगले असते म्हणून, कुठं ज्ञान आहे त्याला. नाही समजत गोचिडाला रक्त चांगले असते का दूध चांगलं असते म्हणून, गोचिडा येतो, गोचिडा येतो. नाही समजत लेकाच्या कावड्याला कावडे ढोपरा, लेकाची नजर चांगली आहे, नाही दृष्टी चांगली आहे पण लेकाची नजर चांगली नाही. कोणाची? कावड्याची नजर चांगली नाही, दृष्टी चांगली आहे त्याची, पण नजर चांगली नाही. बरोबर ढोपरावर जाऊन बसतो आणि तिथं चोचा मारतो लेकाचा. कावडे बघा तुम्ही, बरोबर ढोपर पाहतायत आणि तिथं बरोबर टोचा मारतायत. दृष्टी चांगली आहे पण नजर चांगली नाही. मला पुढे सांगू द्या, बगड्याचं ध्यान चांगलं आहे पण मन चांगलं नाही. समजा तुम्हाला जर बगडा म्हटलं तर राग येईल का नाही? बरं, बगडा पांढराच असतो ना. राजहंस, राजहंसही पांढरा असतो. मग राजहंस म्हणू का बगडा म्हणू? म्हणजे प्रेमाने विचारतो का काय म्हणू, राजहंस म्हणू का बगडा? अरे कोणी सांगा. हे माझे मित्र आहेत का हो, काय म्हणू? काहीच नाही. पण कावडा तर तुम्ही म्हणूच देणार नाही. राजहंसही पांढरा आहे का बगडाही पांढरा आहे. राजहंस म्हणणं प्रत्येकाला आवडते कारण त्याचा चारा मोतियांचा आहे. बगडा म्हणणं कोणालाच आवडत नाही. लेकाचं ध्यान चांगलं आहे पण बगड्याचं मन चांगलं नाही. बक्का ध्यान धरी पैसोनिया मस्सेमारी, पैसोनिया मस्सेमारी, पैसोनिया मस्सेमारी, धरी पैसोनिया मस्सेमारी, पैसोनिया मस्सेमारी, पैसोनिया मस्सेमारी. थोडं बाजूला कसं. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या कामाच्या आहेत. मी आपली प्रस्तावना मांडत असताना तुमच्या पुढे हा विषय मांडत गेलो की हा जन्म उद्धारासाठी. देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकनी दिला. काय होऊ शकणार नाही दादा आपण या जन्मामध्ये. अरे मी फार लांबचं नाही सांगत रे तुम्हाला. हाच जन्म होता पण या जन्मामध्ये या महाराष्ट्रातील एका महापुरुषाला जोग महाराज होता आलं. हाच जन्म होता पण या महाराष्ट्रातील एका महापुरुषाला गुरुवर्य घुले महाराज होता आलं. बरोबर आहे ना महाराज? हाच जन्म होता पण या आताचं सांगतो, ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो त्यांचं सांगतो. हाच जन्म होता पण या महाराष्ट्रातल्या एका महापुरुषाला बोधे बाबा होता आलं. भाऊसाहेब होता आलं. रामचंद्र महाराज नागपूरकर होता आलं नाही का, आणि मारुती बाबा कुरेकर होता आलं. आपण का विचार करू नये राजाचा? आपण का विचार करू नये? आपण फक्त श्रीमंतच होणार का? काय श्रीमंती जाडायची का तुमची? कुठं नेणार आहे तुम्हाला श्रीमंती? असावी तुमच्याजवळ. बस झालं, दोन टाईम भाकर चांगली भेटली, बस झालं. झोपायला राहायला घर भेटलं, बस झालं. पाहिजे असा इतका पैसा भेटला. मला असं वाटते आणखीही दुसरे काही प्रयत्न आपण केले पाहिजेत ना. याच देहाचा वापर करून, याच इंद्रियाचा वापर करून मला असं वाटते जर महापुरुष होत असतील तर मला असं वाटते आपल्याला महापुरुष नाही व्हायचं पण आपला उद्धार तर झाला पाहिजे. विठ्ठला 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 उद्धार होण्याचं ज्ञान हे भगवंताने फक्त माणसाला दिले रे राजा. आणि उद्धाराचा शोध आपण घेतला पाहिजे. उद्धाराचा शोध घेत असताना
भगवंताची ईशसृष्टी आहे. जीवसृष्टी फार वेगळी असते. ईशसृष्टीचा विचार फार वेगळा असतो. जीवसृष्टी ही जीवसृष्टी असते की ज्या जीवसृष्टीला पाठीमागचं सुद्धा काही कळत नाही. ही जीवसृष्टी आहे. महाराज आलाय तो विषय पंचदशीमध्ये. जीवसृष्टी आणि ईशसृष्टी. ईशसृष्टीतला माणूस गेलेला असतो, त्याला असं वाटते जिवंत आहे. ईशसृष्टीतला माणूस जिवंत असतो, नाही का, नाही मेलेला असतो, त्याला वाटते जिवंत आहे. आणि ईशसृष्टीतला माणूस जिवंत असतो, त्याला असतं मेलेला आहे. जीवसृष्टी आणि ईशसृष्टी अशी असते. एखाद्या वेळेला दोन्ही माणसाची नावं सारखीच असावी, एकाच गावची ती असावीत. दोघांचे नाव रामभाऊ असावं. रामभाऊ गेले असं म्हणून फोन जावा. मला असं वाटते अशाला फोन जावा की ज्याचे रामभाऊ जिवंत आहेत. जीवसृष्टीतले रामभाऊ तिकडे गेलेले आहेत आणि ईशसृष्टीतले रामभाऊ जिवंत आहेत. विठ्ठला विठ्ठला पताक्याच्या जोड बसलेला होता. त्याला डुलक्याला झोपलं, ते पताका पडला. दुसरं काय झालं, झोपलाय बिचारा. त्याला असं वाटलं महाराज मी झोप घेतो, यांना तुम्ही कितीही सांगा, तुमच्यासारखे तर बरेच पाहिले आणि तुम्ही काय घेऊन बसले, मी झोपतो, सांगा तुम्ही, असं म्हणून झोपलाय तो. विठ्ठला ईशसृष्टीला जीवसृष्टीला मर्यादा आहेत, फार मर्यादा आहेत, खूप मर्यादा आहेत. त्याचा जर आपण विचार केला ना तर लक्षात येईल की आपण किती अल्पज्ञ आहोत म्हणून, आपण किती अज्ञानी आहोत म्हणून. खूप मर्यादा आहेत जीवसृष्टीला, फार मर्यादा आहे जीवसृष्टीला, खूप मर्यादा आहे जीवसृष्टीला. एखादं ज्ञान एखाद्या माणसाला असलं म्हणजे काय तो सर्वज्ञ आहे? सर्वज्ञ आहे. एखाद्या माणसाला गुड करण्याचं ज्ञान असलं म्हणून काय इंजेक्शन देण्याचं ज्ञान आहे? हे आहेत ना गुड बनवणारे, आहे का अजून? चला आम्हाला स्तुती केल्यावर बेली भेटील आपल्याला. एखाद्या माणसाला गुड बनवण्याचं ज्ञान असलं म्हणून काय त्याला इंजेक्शन देण्याचं ज्ञान आहे? एखाद्या माणसाला इंजेक्शन देण्याचं ज्ञान असलं म्हणून काय त्याला वकिलीचं ज्ञान आहे? एखाद्या माणसाला वकिलीचं ज्ञान असलं म्हणून काय त्याला पेरणीचं ज्ञान आहे? एखाद्या माणसाला पेरणीचं ज्ञान असलं म्हणून काय त्याला स्वयंपाकाचं ज्ञान आहे? बरोबर आहे ना? एखाद्या अंशाने एखादा माणूस ज्ञानी असला तर तो अनेक अंशाने अज्ञानी आहे. हे जीवसृष्टी आहे, हे जीवसृष्टी आहे. ईशसृष्टी मात्र सर्वज्ञ आहे. विठ्ठला विठ्ठला जीवसृष्टीला मर्यादा आहे. तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय, माझ्या मनात काय तुम्ही ओळखू शकता? तुमच्या मनात काय मी ओळखतो, ओळखू? तुमच्या मनात एवढंच आहे की बाबाने जास्त लांबू नये. बाबा आहे ना, बाबाने जास्त लांबू नये. कार्यकर्त्याच्या मनात असं आहे, काही नाही ना मनात तुमच्या? काय ओळखू शकता? जीवसृष्टी किती अल्पज्ञ आहे महाराज. तुमच्याच काय आणि माझ्याच काय, तुमच्या मुलाच्या मनातलं सुद्धा तुम्ही ओळखू शकत नाही. तुमची मुलं ज्यावेळेला तुमची असतात त्यावेळेला त्यांचे लग्न झालेले नसतात. तुमची मुलं ज्यावेळेला तुमचे असतात म्हणजे तुमचं ऐकणारे असतात त्यावेळेला त्यांचे लग्न झालेले नसतात. झाल्यानंतर ते तुमचे राहत नाहीत. काय ओळखताय तुम्ही मुलाच्या? मी असं म्हणेल महाराज की पूर्वी म्हणत होते की आमची मुलगी दिली, असं म्हणत होते ना, आमची मुलगी इथं दिली. अरे असंच म्हणत होते का नाही? आमची मुलगी या घरी दिली, या पाटलाच्या घरी दिली. आता तसं नाही म्हणत, मुलगी दिली नाही, आमचा मुलगा दिला. आमचा मुलगा या भवानीच्या हाती दिला. भेटलाय मला. का रे? लग्नाच्या अगोदर वाघासारखा दिसत होता. म्हटले मग
वाघासारखा आजही वाघासारखाच आहे म्हणे मी, आजही वाघासारखा आहे. लग्नाच्या अगोदरही वाघ होतो म्हणे, आजही वाघ आहे म्हणे आपण. पण लग्नाच्या अगोदर आपण स्पेशल वाघ होतो म्हणे, आता वाघावर दुर्गा बसलेली आहे. किती मर्यादा आहे जीवसृष्टीला विठ्ठला, किती मर्यादा आहे. काय कळते दादा तुम्हाला? मी एखादा प्रश्न विचारून जाईल. खरं म्हणजे लग्नात बैलगाडीच होती ना? तुमच्या लग्नात बैलगाडीच होती. बैल पांढरे होते का ढवळे होते? हां, तुम्हाला माहीत आहे पण नक्की तुम्ही सांगा, जाऊ द्या. बैल कसे होते, पांढरे होते का ढवळे होते? सांगा ना. बरं जाऊ द्या, दोघंही सांगत नाही, तुम्ही सांगा. अरे बैलगाडीच होती ना तुमच्या लग्नात? का ते या प्रश्नाचं काय उत्तर काय फार मोठं अवघड आहे का? बैलगाडीच होती ना? बैल पांढरे होते का ढवळे होते? दोन्ही एक होते. बरं दुसरं खरं सांगा मला, बैल 2 होते का 3 होते? किती होते, 2 का 3? नाही 3 होते. अरे 2 होते ना, एकाला व्हायचं होतं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की तुमच्या लग्नातले बैल तुम्हाला आठवत आहेत, पण खरं सांगा पहिल्या दिवसाचा अभंग कोणचा होता? दुसऱ्या? खंडेराया तुझं करीते. तिसऱ्या? मागच्या वर्षीच्या सप्त्यातला पहिला अभंग. किती अज्ञान आहे माणसाचं, किती अल्पज्ञ आहे माणूस. दुसऱ्याच्या मनातलं आपण नाही ओळखू शकत. ही जीवसृष्टी आहे, पण ईशसृष्टी माहीत आहे तुम्हाला कशी आहे? अंतरीची घेतो दुसऱ्याच्या मनातलं नाही रे ओळखू शकत आपण, नाही ओळखू शकत. खरं म्हणजे काय ओळखू शकतो माणूस महाराज दुसऱ्याच्या मनातला? एकाकडून फार मोठा गुन्हा झाला होता. गुन्हा झाला म्हणून खरं म्हणजे त्याचा गुन्हाच होता, त्यानेच केलेला गुन्हा होता, तो त्यानेच केलेला, हाफ मर्डर होता, त्यानेच केलेला होता. वकील ठेवला, वकिलाने सांगितलं, वकील फार मोठा वकील होता, त्याची फीसुद्धा तशीच होती, 10 लाख रुपये फी होती. 10 लाख रुपये फी द्यायला तो कबूल झाला. त्यांनी सांगितलं न्यायाधीशासमोर, ऐका बरं का, न्यायाधीशासमोर उभं राहिल्यानंतर न्यायाधीश जो प्रश्न विचारतील त्यावेळेला काय म्हणायचं? काहीच नाही म्हणायचं आहे, हॅ एवढं म्हणायचं, हॅ एवढं म्हणायचं फक्त. न्यायाधीश विचारलं का रे त्यावेळेला तू कुठं होता? हॅ हे सगळं तूच केलं आहे, हॅ असं म्हणत राहिला. न्यायाधीशाला असं वाटलं हा पागलच माणूस आहे, पागलच माणूस आहे, केलं असेल बाबा, पागल असल्यामुळे केलं आहे. सुट्टी झाली त्याची, जिंकलाय तो. जिंकल्यानंतर बाहेर आला, वकील तयारच होता. वकील म्हटला दे 10 लाख रुपये. हा म्हटलं गेलं निघून गेलं वकील घरी. काय काय ओळखू शकता तुम्ही कोणाच्या मनातलं? हे जीवसृष्टी आहे. जीवसृष्टीमध्ये मर्यादा आहेत रे राजा, फार मर्यादा आहेत. ईशसृष्टी ही व्यापक आहे. आपण त्याचा विचार कधी करत नसलो तरी आपल्या मनातलं फक्त तोच जाणतो, लक्षात ठेवा.
मला पुढे सांगू द्या. जीवसृष्टीमध्ये व्यवहार आहे, जीवसृष्टीमध्ये स्वार्थ आहे, जीवसृष्टीमध्ये लोभ आहे, जीवसृष्टीमध्ये विकार आहे, जीवसृष्टीमध्ये स्वार्थ आहे. हे जीवसृष्टी आहे. जीवसृष्टीमध्ये प्रेम नाही रे राजा. प्रेम फक्त ईशसृष्टीमध्ये म्हणजे ईश्वराजवळ आहे. ईश्वराजवळ आहे. बऱ्याचदा माणसाला असं वाटतं की हे आपल्याला प्रेम देतील, हा प्रपंच आपल्याला प्रेम देईल, माझ्या मुलाकडून मला प्रेम मिळेल, माझ्या सौकडून मला प्रेम मिळेल, मला प्रेम मिळेल, मला या प्रपंचाकडून प्रेम मिळेल. पण तुम्हाला सांगतो, प्रेम हे प्रपंचाचं देणंच नाही. प्रेम हे जीवाचं देणंच नाही, देणंच नाही. कोण म्हणते माणसं प्रेम देत असतात? प्रपंचामध्ये तुम्ही लहान होते तेव्हा तुमच्यावर जे प्रेम आहे, तुमच्यावर जे प्रेम होतं ते तारुण्यात राहिलं, तारुण्यात राहिलं, राहिलं तारुण्यात नाही राहिलं. आणि तारुण्यात जे प्रेम आहे ते म्हातारपणात दिसते तुम्हाला आता नाही रे राजा. जोपर्यंत तुम्ही चालते आहात ना, जोपर्यंत तुम्ही कमावते आहात ना, जोपर्यंत तुम्ही नातवंडाला सांभाळताय ना, जोपर्यंत तुम्ही घरातले कामं करताय ना, तोपर्यंतच घरातली माणसं तुमच्यावर प्रेम करत असतात. जोवरी चढण तोवरी म्हणती जोपर्यंत तुमची कमाई चालू आहे तोपर्यंत तुम्हाला मानतायत लोक. म्हातारे होऊन बघा, तुमचं डोळ्याचं ऑपरेशन होऊ द्या, भरपाई कमाई करून ठेवलेली असू द्या तुम्ही. बऱ्याचदा डोळ्याचं ऑपरेशनसुद्धा करत नाहीत रे म्हाताऱ्या लोकांचं, लोक नाहीत करत, खरंच नाहीत करत. आमचं गाव 300-400 लोकसंख्येचं गाव असेल. असे काही म्हातारे आहेत की मुलं त्यांना 20,000 रुपयेसुद्धा त्यांच्यावर खर्च करायला तयार नाहीत. महाराज काय राहिलं बाबा तुमचं आता, कशाला विनाकारण आम्हाला पैसे कमायला लावता. जोवरीचर अरे आम्ही काही डोळ्याचे ऑपरेशन केलेत मागं, त्यांच्यासोबत पोरं आले नाहीत. हो हा बाप घेऊन जा म्हणे तिकडे, आणा किंवा सोडून द्या म्हणे. त्याच्यासोबत मुलं आले नाहीत. मुलं तर ज्याने तुला वाढवलं, ज्याने खांद्यावर घेतलं, ज्याने तुला सांभाळलं, ज्याने तुला शिकवलं. जाऊ दे काही कमाई नाही केली पण शेती तर शाबूत ठेवलेले का, काहीच नाही केलं, तुला तर जग दाखवलेलं का नाही का. बाप सोडून देतात, निघून जातात घरी. आमचे खालापुरे साहेब परतूरचे कितीतरी 1000 त्यांनी ऑपरेशन केलेत बघा. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितलेत की महाराज बापाला सोडून देतात, आईला सोडून देतात, मुलं घरी निघून जातात किंवा येतही नाहीत, झुंडीमध्ये पाठवल्यासारखं पाठवून देत आहेत. म्हणून तर महाराजांना म्हणावं लागलं ना, राजा जोवरी चरण गा